दिल्ली येथे विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ बोरगावात मोर्चा. न्यायाच्या मागणीसाठी विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांचा आवाज बुलंद. नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवार दिनांक 24 जुलै रोजी सकाळी 11 वाजता बोरगाव सर्कलमध्ये दलित समाजातील कार्यकर्ते, युवक आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यावेळी युवा नेते उत्तम पाटील, सामाजिक कार्यकर्ते अश्वथ माळकरी, तुषार कांबळे यांच्यासह अन्य मान्यवरांनी विद्यार्थ्यांवरील कथित लाठी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, विद्यार्थ्यांवर लाठीमार करणाऱ्या सरकारचा निषेध असो, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. मोर्चामध्ये युवा नेते उत्तम पाटील, नगराध्यक्ष दिगंबर कांबळे, उपनगराध्यक्षा रुक्साना अपराज, माजी नगराध्यक्ष पिंटू कांबळे, अमर शिंगे, तुळशीदास वसवाडे, सभापती प्रदीप माळी यांच्यासह मोठ्या संख्येने युवक व सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले. सर्कल येथून निघालेला मोर्चा बोरगाव नगरपंचायत कार्यालयापर्यंत काढण्यात आला. तेथे मुख्याधिकारी तोडकर यांना निषेधाचे निवेदन सादर करून आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्या व भावना व्यक्त केल्या. सदलगा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार यांनी पोलीस फौजफाट्यासह चोख बंदोबस्त ठेवला होता. या निषेध मोर्चामध्ये आंबेडकरी समाजातील कार्यकर्ते, गावातील युवक तसेच विविध सामाजिक मंडळांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले. महान कार्य न्यूजसाठी अजित कांबळे, बोरगाव. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत समाधानाने आणि गांधीवादी ह्याच्यानं त्या ठिकाणी जो नीट पेपर फुटला होता या बाबतीत आंदोलन सुरू होतं आणि या आंदोलनाला भरपूर प्रतिसाद विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने म्हटलं तर चुकीचं होणार नाही. अशा पद्धतीचं हा आंदोलन अत्यंत समाधानानं चालत असताना या निर्दयी केंद्र सरकार याचं गांभीर्यानं ही बाब लक्षात घेऊन जे काही चुका या बाबतीत घडलेल्या आहेत त्याचा विचार करून त्याच्यावर पुढचं पाऊल ठेवणं गरजेचं होतं. परंतु हा आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न या निर्दयी सरकारने या ठिकाणी केलेला आहे. यामध्ये कुठलेही पक्षपात, जातीभेद हे कुठलेही नसून ही लढाई येणाऱ्या विद्यार्थ्यांची, म्हणजे विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत आणि या भविष्याची काळजी घेणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. खऱ्या अर्थाने यामध्ये आम्ही कुठलेही राजकीय द्वेष मनामध्ये ठेवून सांगत नाही आहे, तर देशाचं भवितव्य हे विद्यार्थ्यांच्या हातात आहे आणि ते घडवण्याचं काम या सरकारनं करावं, परंतु त्याला पायाखाली घेण्याचं काम या सरकार करत आहे. आम्ही या सरकारचा निषेध या ठिकाणी करतो आणि या बाबतीत जे काही कोण कोण जबाबदार आहेत त्या जबाबदार आपल्या स्वीकारून त्याने आपल्या पदाचा या ठिकाणी राजीनामा द्यावं हे त्यांचं नैतिक जबाबदार आहे. आणि माझं एवढंच विनंती आहे, ही लढाई जोपर्यंत विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी योग्य ते न्याय मिळत नाही तोपर्यंत ही लढाई या ठिकाणी अशीच या पद्धतीने सुरू राहील. यामध्ये आम्ही सर्वजण सक्रिय राहून जोपर्यंत याला यश मिळत नाही तोपर्यंत कोणीही समाधान न बसता, कारण हे कुणाचाही व्यक्तिगत प्रश्न नाही, हा प्रश्न देशाचा आहे. कारण नीटच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्य घडवण्याचं काम त्या सरकारच्या माध्यमातून होत असतं आणि ह्यातच तुम्ही जर अशा पद्धतीचा कारभार जर होत असेल तर याचा आम्ही खंडन करतो. आज बोरगावच्या वतीने विविध संघटनेच्या माध्यमातून या मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मी सर्व युवकांना या ठिकाणी एवढंच सांगतो, आपला स्वाभिमान घाण न ठेवता, स्वाभिमानाला धक्का न लागता येणारी ही लढाई आपण सर्वांनी हातात घेऊन शांततेनं आणि वेळेप्रसंगी पुढचं काही त्यांचं दिशा बघितल्यानंतर आपण ती पुढची दिशा त्या ठिकाणी ठरवूया. आपण आता महात्मा गांधीजींचं जे तत्व आहे त्या तत्वानुसारच आपण ही लढाई या ठिकाणी लढायची आहे. आणि मी विशेष करून सगळ्यांचं या ठिकाणी आभार मानतो की एवढ्या छोट्याशा संदेशावर आपण सुद्धा एवढ्या भव्य प्रमाणात या ठिकाणी ಸಲ್ಲಿಸ್ತವೆ ಅಂದರೆ ವಿಷಯ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಈಗೆಲ್ಲ ನೀವು ದಿಲ್ಲಿದಾಗ ನೋಡತ್ತೀರಿ ಏನಾಗತೈತಿ. ದಿಲ್ಲಿದಾಗ ಏನಾಗತೈತಿ ಅಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂತಹ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ನೀಟ್ ಎಕ್ಸಾಮ್ ಮೊನ್ನೆ ಲೀಕ್ ಆಯಿತು. ಅದಕ್ಕೆ ಲೀಕ್ ಆದ ತಕ್ಷಣ ಈ ನಮ್ಮ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಅದ್ರ ಮೇಲೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಿಂದ ಆ್ಯಕ್ಷನ್ ಕೂಡ ತೊಗೊಂಡಿಲ್ಲ. ಮತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಒಂದು ಯಾವ ರೀತಿ ಬಡ್ಯಾತಾರ ಅಂದ್ರೆ ನೀವು ಮೊನ್ನೆ ಕೂಡ ನಾನು ಸದಲಗದಾಗ ಹೇಳಿದ್ದೇನೆ, ನೋಡಿರ್ಬೋದು ನೀವು, ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಒಂದು ಟೆರರಿಸ್ಟ್ ಥರ ಬಡ್ಯಾತಾರ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿದ್ದಾರೆ, ನೀವು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಈ ರೀತಿ ಬಡ್ಯಾತೀರಂದ್ರೆ ಇದೊಂದು ಅನ್ಯಾಯಕಾರಕ ಘಟನೆ ಅಂತ ನಾನು ಹೇಳ್ತೇನೆ. ಮತ್ತು ನೀವೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ತಿಳ್ಕೊಬೋದು, ಇವತ್ತು ನಾವು ಇಲ್ಲಿ ನಿಂತಿದ್ದೇವೆ, ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಸಮ ಮನಸ್ಥಿತಿದವ್ರು ಇದ್ದೇವೆ ನಾವು. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಒಂದಾದ್ರೂ ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೆ ಉಳಿಗಾಲೈತಿ.
ನಾವು ಪ್ರತಿಯೊಂದು ವಿಷಯದಾಗ ಹೇಳ್ತೇನೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಈಗ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಹೋರಾಟ ಯಾವ ದೇಶ ಶಿಕ್ಷಣದಿಂದ ಕುಂಠಿತಿರ್ತೈತಿ ಆ ದೇಶ ನ್ಯಾಷನಲ್ ಆಗಲಿ ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲ್ ಲೆವೆಲ್ದಾಗಲಿ ಯಾವತ್ತೂ ಶಿಕ್ಷೆ ತಗೋಕ್ಕೆ ಅಸಾಧ್ಯವೈತಿ. ಸೊ ನಾವು ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಮೊದಲ ಸ್ಥಾನ ಕೊಡೋಣ. ಮತ್ತು ನಮ್ಗೆ ಪಕ್ಷಕ್ಕಿಂತ ದೇಶ ದೊಡ್ಡದೈತಿ. ಯಾವುದೇ ಪಕ್ಷ ನಮ್ಗೆ ಸೀಮಿತ ಇಲ್ಲ, ನಮ್ಮ ದೇಶ ದೊಡ್ಡದ. ಯಾಕಂದ್ರೆ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲರೂ ನಾವು ಎಲ್ಲ ಬಾಂಧವರು ಒಂದೇ ಸಮಾಜ ಅಂತ ಹಿಡ್ಕೋದ್ರೆ ಎಲ್ಲ ಬಾಂಧವರಿಗೆ ಅನ್ವಯಿಸುವಂಥ ಒಂದು ವಿಷಯ ಐತಿ. ದಯವಿಟ್ಟು ಇದಕ್ಕೆ ನೀವು ಕುಡಿದಂಥ ಇಷ್ಟೊಂದು ಜನ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಸ್ವೀಕರಿಸಿದ್ದೀರಿ, ನೀವೆಲ್ಲ ಇದಕ್ಕೆ ನೀವು ದೊಡ್ಡ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ. ಸೊ ನಿಮ್ಮ ಪ್ರೋತ್ಸಾಹವನ್ನು ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಾವು ಮುನ್ನೋಗೋಣ. ಈಗ ದಿಲ್ಲಿದಾಗ ಆಗತೈತಿ, ಗಲ್ಲಿದಿಂದ